सगळं खोटं आहे. 10 वर्ष झालं आम्ही पण त्या शाळेमध्ये आहोत. रोज येतो जातो पण असं काहीच होत नाही. पवन ही रोज असे दररोज शाळेमध्ये येत नाही. कधी तर काही तर कार्य असेल तेव्हाच येतात किंवा महापुरुषांच्या किंवा जयंती निमित्त येतात आणि समाजकार्य करून जातात. बाकी कधीच शाळेमध्ये येतात आणि हे सगळं खोटं आहे. माझं नाव दिव्या पौळ. आम्ही त्या शाळेमध्ये मी जवळजवळ 10 वर्ष मी त्या शाळेमध्ये शिकलेला आहे. असा कधीच प्रकार घडला सुद्धा नाही. आणि ह्याच्यामध्ये आमच्या समाजावर टीका करण्यात आलेला आहे. आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यावर असा आरोप केलेला आहे. आणि स्वतः सरपंच त्याच्या भावाच्या मुलाने स्वतः शाळेतल्या मुली 4थी आणि 5वीच्या मुली यांना त्यांच्या वडिलांच्या न परमिशन शिवाय घेऊन आलेलीच आहेत. तसं तर त्या मुली म्हणतात की आम्ही छेडतो. त्या मुलीला पवनचं नावसुद्धा माहीत नाही. मग ते कसं म्हणतात छेडछाड केली असं काही सुद्धा नाही. पवन असं म्हण फक्त जयंती वगैरे असली तर शाळेमध्ये येतो आणि असं त्यांच्या समाजामध्ये असं करतात ना छेडछाड. त्यांच्या समाजाला उलट आमचा भाऊ सांगतो बाबा तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका. नाही आमच्यावर आरोप लागलेले आहेत. आमची फक्त एवढीच नाही त्यांना त्याचा राजीनामा द्यावा संपर्कात. कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन करत आहात, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? या विषयामध्ये मागणी अशी आहे की मातंग समाजातील युवक पवन जीवन पौळ हे आळणी येथे विविध सामाजिक काम हे विविध संघटनेच्या माध्यमातून करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून ते करतात. परंतु होऊ घातलेली जी ग्रामपंचायत निवडणूक आहे त्या निवडणुकीला आळणी गाव हे अनुसूचित जाती महिला यांच्याकरिता राखीव आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर राजकीय सुडापोटी येणाऱ्या इलेक्शनला त्यांनी कंटेस्टिंग करू नये या उद्देशाने एक वेगळा नेरेटिव्ह सेट करून त्यांच्या विरोधात या ठिकाणी काल काही समाज घटकांनी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं की ते गुंड प्रवृत्तीचे आहेत किंवा त्यांनी मुलींची छेड वगैरे काढली. तर सदर प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं आम्हाला तेथील समाज बांधवाच्या माध्यमातून समजल्यामुळं समाजाच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांना भेटून सदर मागण्याचं निवेदन देणार आहोत. आणि त्याचबरोबर मीडियाच्या माध्यमातून मला येथील सर्व राज्यकर्ते, सामाजिक काम करणाऱ्या आणि सर्व सामान्य लोकांना एक विनंती करायची आहे की आपण लहान सहान गोष्टींना प्रत्येक ठिकाणी पोलिसांना टार्गेट करतो. आपण त्या ठिकाणी असं म्हणतो की पोलिसांनीच हे चुकीचं काम केलं आहे. कालच्याही बाईटमध्ये असं म्हटलं गेलं आहे की ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव यांच्यामुळे ह्या गोष्टी फोफवतात. तर हे सगळं आपण थांबवलं पाहिजे. पोलीस प्रशासन हे नेहमीच आपल्या सर्वांना सहकार्य करत आलेलं आहे. पोलीस प्रशासन आहे म्हणून आपण विविध कार्यक्रम घेऊ शकतो. या ठिकाणी मी तुम्हाला बाईट देऊ शकतो. याचं एकमेव कारण आहे की पोलीस प्रशासन सजगतेनं त्यांचं काम करत आहे. त्याच्यामुळे कुणीही पोलीस प्रशासनाला टार्गेट करण्याचा बिलकुलही प्रयत्न करू नये आणि भविष्यात अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची ॲक्शन त्यांनी कुणी घेऊ नये. आणि मूळ मुद्द्याकडे परत येतो. या ठिकाणी त्या गावातील काही विद्यार्थिनी आलेल्या आहेत. त्या विद्यार्थिनीचे जर आपण मत जाणून घेतलं तर आपल्याला जाणवेल की गावामध्ये जो काही मुलींना छेडछाड करण्याचा किंवा इतर काही प्रकार असतील त्या प्रकरणामध्ये जी मुलं असं करत असतील त्या मुलांना झापण्याचं काम पवन भाऊ पौळ हे स्वतः करतात अशी माहिती त्या मुलींनी आम्हाला दिलेली आहे, ज्या मुली स्वतः शाळकरी आहेत. पण आपल्या माध्यमातून मी सर्वांनाच नम्र आवाहन करेन की एखादा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता जर राजकारणामध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आपण त्याचं कॅरेक्टर ॲसॅसिनेशन म्हणजे आपण त्याचं चारित्र्य हनन न करता त्यालाही त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. या मागणीकरिता आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की गावात एक दहशत निर्माण केलेली आहे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं. असं आम्हाला तर अशी माहिती मिळाली की त्यांच्यासोबत निवेदन द्यायला आलेले आहे बलात्कारातले मर्डरमधले आरोपी होते. मग आता दहशत ते निर्माण करतायत का आम्ही करतोय? म्हणजे ते पवन भाऊ करतात कसं काय करणार आपल्याला? आणि अजून एक अशी माहिती मिळालेली आहे की या प्रकरणामध्ये ज्यांचा फार मोठा आवाज आहे जे पुणे आहेत त्या सन्माननीय नेत्यांचं मला नाव माहीत नाही, परंतु त्यांचं स्वतःचं काहीतरी काय कला केंद्र, त्यांचं स्वतःचं कला केंद्र आहे. आणि मग ज्यांचं स्वतःचं कला केंद्र आहे त्यांनी दुसऱ्यांना नैतिकता शिकवणं हे कुठंतरी योग्य आहे का? याचं सर्वांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आपली पुढील भूमिका काय असणार? आमची पुढील भूमिका ही स्पष्ट आहे की समाजातील कुठल्याही घटकावरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही. सर्व संघटना एकत्रित येऊन पवनभाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत.
भविष्यातही राहतील आणि त्याच्यासाठी जी काही रस्त्यावरची जी काही प्रशासनासमोर लढाई करावी लागेल त्याच्यासाठी सर्व समाज बांधव एकत्रित येऊन त्यांच्या बरोबरीने लढतील.